काल प्रबोधिनी एकादशी म्हणून रताळी शिजवली होती उपवासाची. आता ती उरलेली आहेत. त्याचा मी प्रयत्न करणार आहे तिखट आप्पे बनवायचा. बघू किती सक्सेस होत आहे. रताळी शिजवलेली स्मॅश केलेली आहे. जसं बटाटवड्याला आपण फोडणी करतो तशी फोडणी केलेली आहे आणि बटाटवड्याच्या पिठामध्ये ते सगळं स्मॅश केलेलं घालणार आहे आणि जमलं तरच त्याचा हे करणार आहे आप्पे. बघू काय होते कुठपर्यंत होतं. मी प्रयत्न केला तो सक्सेस होत आहे. छोटे छोटे आप्पे हे बघा, हे असं बॅटर झालेलं आहे. मी त्याच्यामध्येच हे केलं, कवर न करता. बटाट्या वड्याला कसं आपण कवर करतो तसं कवर न करता त्याच्यामध्येच शिजलेला रताळा स्मॅश केला, त्याच्यात वरती फोडणी टाकली आणि त्याच्यावरतीच त्याचं पीठ वगैरे घातलं, बेसन. आणि आता चवीला कसे झालेत बघायचे. आता झालेत छान. आणि असं करून ठेवल्यामुळे मला जेव्हा वाटेल, आता आम्ही दोघंच आहोत, जेव्हा वाटेल 10-12 केले, दोन आप्पे पात्र केले आणि बाकीचं ठेवून दिलं, संध्याकाळी करता येईल. म्हणजे एकाच वेळेला तळत बसलं पाहिजे असं नाही, तेलही कमी लागतं. माझा हा प्रयोग न खाता मला असं वाटतं बरोबर आहे. खाल्ल्यावर नक्कीच त्याचं हे सांगेल. खूप बघताना तरी अगदी बटाटवड्यासारखे वाटत आहेत. आहे रताळ्याचं. बघूया कसं लागतं चवीला. एकादशी निमित्त म्हणजे उपवासानिमित्त शिजवलेल्या रताळ्यापासून केलेले आप्पे अतिशय छान झाले आणि ह्याचा मी धन्यवाद यूट्यूबलाच देणार. यूट्यूबवर अनेक रेसिपी बघते आणि त्यामुळे हे असं मिक्स मॅच काहीतरी करता आलं आणि सॉस बरोबर खाता. तुम्ही मला ऐकता ह्याबद्दल मी खूप धन्यवाद.